नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवेच्या मागे झालेल्या परीक्षामध्ये मराठी या विषयाचे विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. या प्रश्नांचा तुम्हाला भविष्यात येणाऱ्या ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा असतील किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील, त्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होईल. तर आपला पहिला प्रश्न आहे, "दोन हात करणे" या शब्दार्थाच्या वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पहिला पर्याय आहे, "दोन हात करत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढले." दुसरा पर्याय आहे, दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले. तिसरा पर्याय आहे, दोन हात करत भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावला. चौथा पर्याय आहे, कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदाम्याने दोन हात करत पोह्यांची पुरचुंडी दिली. तर दोन हात करणे म्हणजे एखाद्या परिस्थितीशी सामना करणे आणि याचा योग्य उपयोग पर्याय क्रमांक 2 मध्ये केलेला आहे. दुष्काळाच्या संकटाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले. म्हणजे दुष्काळाशी सामना करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले. म्हणून याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. पुढील शब्द आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द दिलेला आहे अराजक. पहिला पर्याय आहे अमानुष, दुसरा पर्याय आहे अवडंबर, तिसरा पर्याय आहे अकृपा आणि चौथा पर्याय आहे सुव्यवस्था. तर याचे योग्य उत्तर येईल सुव्यवस्था. अराजक म्हणजे आपल्या एखाद्या राज्यामध्ये अ, गोंधळाची परिस्थिती निर्माण होणे, अराजक माजणे आणि त्याचं विरुद्धार्थी शब्द म्हणजे सुव्यवस्था असणे. म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 सुव्यवस्था योग्य उत्तर येईल. अमानुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अमानुष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मानवी. अवडंबरचा विरुद्धार्थी शब्द आहे साधेपणा आणि अवकृपाचा विरुद्धार्थी शब्द येईल कृपा. तर पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द दिलेला आहे त्रिमूर्ती. पहिला पर्याय आहे बहुव्रीही समास, दुसरा पर्याय आहे तत्पुरुष समास, तिसरा पर्याय आहे अव्ययीभाव समास आणि चौथा पर्याय आहे द्विगु समास. त्रिमूर्ती म्हणजेच तीन मूर्तींचा समूह. तर याचे योग्य उत्तर येईल द्विगु समास. द्विगु समास म्हणजेच ज्या सामासिक शब्दामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते आणि तसेच पहिले पद हे संख्या विशेषण असते, त्याला द्विगु समास म्हणतात. तर यामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण आहे, म्हणजे तीन हे संख्या विशेषण आहे. म्हणून याचे योग्य उत्तर द्विगु समास येईल. द्विगु समास हे नेहमी एक वचनात असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला वाटेल की 3 आलं म्हणजे ते अनेक वचन असेल, पण नाही. द्विगु समास हे नेहमी एक वचनामध्येच असते. पुढील प्रश्न आहे, खालील शब्द दिलेला आहे आदेश. पहिला पर्याय हुकूम, दुसरा पर्याय आहे आतुर, तिसरा पर्याय आहे विनंती आणि चौथा पर्याय आहे अर्थता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हुकूम. तर आदेश या शब्दाचे आपण अजूनही अर्थ पाहूया. आदेश म्हणजेच हुकूम, आज्ञा, फतवा, ताकीद. तर जे पर्यायामध्ये शब्द आहेत आतुर, आतुर याचा अर्थ होतो अधीर, उत्सुक, उतावळा. विनंती म्हणजेच आर्जव, प्रार्थना, विनवणी इत्यादी आणि अर्थता म्हणजे आतुरता, उत्कंठा, इच्छा हे या शब्दांचे अर्थ होतात. पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा अर्थ सांगा. शब्द दिलेला आहे आचरण. पहिला पर्याय आहे वर्तन, दुसरा पर्याय आहे आघात, तिसरा पर्याय आहे पाय आणि चौथा पर्याय आहे आज्ञा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वर्तन. आचरण म्हणजेच वर्तन. आचरणचे अजून काही अर्थ आहेत. आचरण म्हणजे वर्तन, वागणूक, वर्तवणूक इत्यादी. आघात म्हणजे प्रहार, तडाखा, धक्का इत्यादी. पाय म्हणजे पद, चरण, पावले, पाद इत्यादी पाय या शब्दाचे अर्थ होतात आणि आज्ञा म्हणजे आदेश, हुकूम, फर्मान, ताकीद इत्यादी या शब्दाचे अर्थ होतात. पुढील प्रश्न आहे, तटस्थ राहणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेली खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पहिला पर्याय आहे, पत्नीने केलेला चवदार स्वयंपाकाचा रामरावांनी तटस्थ राहून आस्वाद घेत कौतुक केले. दुसरा पर्याय आहे, भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेटप्रेमींनी तटस्थ राहून जल्लोष केला. तिसरा पर्याय आहे, मुलाच्या अपघाताची बातमी ऐकताच आईने तटस्थ राहून हंबरडा फोडला. आणि चौथा पर्याय आहे, मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण केले. तर तटस्थ राहणे म्हणजेच अलिप्त राहणे म्हणजेच कोणा एकाची बाजू न घेणे. तर या शब्दार्थाचा योग्य प्रकारे उपयोग पर्याय क्रमांक 4 मध्ये केलेला आहे. मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण केले. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, स्वामी ही कादंबरी कोणी लिहिली? पहिला पर्याय आहे शरणकुमार लिंबाळे, दुसरा पर्याय आहे रणजित देसाई, तिसरा पर्याय आहे शिवाजी सावंत आणि चौथा पर्याय आहे विश्राम बेडेकर. तर याचे योग्य उत्तर आहे रणजित देसाई. रणजित देसाईंच्या स्वामी, श्रीमान योगी, रुक्मल, राधे, आलेख, मधुमती इत्यादी कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तर शरणकुमार लिंबाळे यांनी
अक्करमाशा ही कादंबरी लिहिली होती. शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय, लढत, युगंधर छावा इत्यादी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तर विश्राम बेडेकर यांनी रणांगण ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य दिलेलं आहे, पाल किडा पकडते. तर पहिला पर्याय आहे कर्तरी प्रयोग, दुसरा पर्याय आहे पुराण कर्मणी, तिसरा पर्याय आहे भाव्य प्रयोग आणि चौथा पर्याय आहे कर्मणी प्रयोग. तर याचे योग्य उत्तर कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे लक्षण म्हणजे ज्या वाक्यातील कर्त्याला कधीच प्रत्यय लागलेला नसतो आणि वाक्यातील कर्ता ओळखण्याची सोपी ट्रिक म्हणजे क्रियापदाला नारा, नारी, नारे प्रत्यय लावून जे उत्तर येईल तो आपल्या वाक्यातील कर्ता असतो आणि जर कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते कर्तरी प्रयोग असते. तर इथे पाहूया, पकडते, किडा पकडणारे म्हणजे पाल आणि पालला प्रत्यय नाही म्हणून हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे. पुढील प्रश्न आहे, तळपायाची आग मस्तकात जाणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. पहिला पर्याय आहे, रामरावांना लॉटरी लागल्याने कळताच त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. दुसरा पर्याय आहे, मुलाच्या प्रथम क्रमांकाची बातमी ऐकून आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिसरा पर्याय आहे, निलेशला बढती मिळाली आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. चौथा पर्याय आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी तळपायाची आग मस्तकात जाते. तर तळपायाची आग मस्तकात जाणे म्हणजे खूप संताप होणे, आपल्याला खूप राग येणे आणि या शब्दार्थाचा योग्य प्रकारे उपयोग पर्याय क्रमांक 4 मध्ये केलेला आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी तळपायाची आग मस्तकात जाते म्हणजे मला खूप संताप येतो, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. पी हळद आणि हो गोरी. तर पहिला पर्याय आहे, काम करत राहील त्यालाच खायला मिळेल. दुसरा पर्याय आहे, कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे आणि तिसरा पर्याय आहे, ज्याच्या त्याच्या नशिबाप्रमाणे ज्याला त्याला मिळते. चौथा पर्याय आहे, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अंगवळणी पडतो त्याचे दुःख वाटत नाही. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोणत्याही बाबतीत उतावळापणा करणे. पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द दिलेला आहे कर्ण, तर आपल्याला पहिला पर्याय दिलेला आहे कर, दुसरा पर्याय आहे कान, तिसरा पर्याय आहे कळ, चौथा पर्याय आहे कर्म. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कान. तर कर्णाचे आपण अजूनही अर्थ पाहूया. कर्ण म्हणजे कान, उदारता, कुंतीपुत्र. कुंतीपुत्र म्हणजे महाभारतातलं जे पात्र आहे कर्ण, ते सुद्धा याचा अर्थ होऊ शकतो. कर या शब्दाचे अर्थ आहेत हात, जकात, ग्रहण, संक्रांत. तर कर्म या कळ या शब्दाचे अर्थ आहेत यंत्र, भांडण, युक्ती, पोटात होणारी व्यथा इत्यादी. आणि कर्म या शब्दाचे अर्थ आहेत दैव, प्रारब्ध, योगायोग इत्यादी. तर पुढील प्रश्न पाहूया, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द दिलेला आहे भंग आणि पहिला पर्याय आहे भन, दुसरा पर्याय अभंग, तिसरा पर्याय आहे कमजोर, चौथा पर्याय आहे तुटलेला. तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 अभंग. तर आपण उरलेल्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाहूया. भनचा सॉरी, इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, भन नाही आहे. ठीक आहे, जाऊ दे, हा शब्द आपण इथं कॅन्सल करूया. कमजोरचा विरुद्धार्थी शब्द येईल मजबूत आणि तुटलेल्याचा विरुद्धार्थी शब्द येईल जुळलेला. चला आता पुढील प्रश्न पाहूया, खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द दिलेला आहे ऋण, ऋणमुक्त. तर पहिला पर्याय आहे अव्ययीभाव समास, दुसरा पर्याय आहे द्वंद्व समास, तिसरा पर्याय आहे बहुव्रीही समास आणि चौथा पर्याय आहे तत्पुरुष समास. तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 तत्पुरुष समास. पुढील प्रश्न आहे, स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणी लिहिले. तर पहिला पर्याय आहे सावित्रीबाई फुले, दुसरा पर्याय आहे रणजित देसाई, तिसरा पर्याय आहे शिवाजी सावंत आणि चौथा पर्याय आहे लक्ष्मीबाई टिळक. तर याचे योग्य उत्तर आहे लक्ष्मीबाई टिळक. स्मृतिचित्रे आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक यांचे होते. पुढील प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. मन दिलेले आहे पिकते तिथे विकत नाही. तर पहिला पर्याय आहे थोडक्यावर निभावणे, दुसरा पर्याय आहे स्थानिक गोष्टींचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही, तिसरा पर्याय आहे दुसऱ्यांच्या वेदनांचे आपल्याला महत्त्व वाटत नाही आणि चौथा पर्याय आहे फुकटच्या वस्तूचा भरपूर फायदा करून घेणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्थानिक गोष्टींचे किंवा व्यक्तीचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही. पुढील प्रश्न आहे, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले. तर पहिला पर्याय आहे ना. स. इनामदार, दुसरा पर्याय आहे पु. ल. देशपांडे, तिसरा पर्याय आहे यशवंतराव चव्हाण आणि चौथा पर्याय आहे शिवाजी सावंत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 यशवंतराव चव्हाण.
तर आपण इतरांची पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य दिलेलं आहे, गरुडाकडून साप पकडला गेला. तर पहिला पर्याय आहे कर्मणी प्रयोग, दुसरा पर्याय आहे पुराण कर्मणी, तिसरा पर्याय आहे समापन कर्मणी प्रयोग आणि चौथा पर्याय आहे नवीन कर्मणी प्रयोग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नवीन कर्मणी प्रयोग. नवीन कर्मणी प्रयोग लक्षात ठेवायचे एक सोपी ट्रिक आहे. जेव्हा कर्त्याला कडून म्हणजे ऊन ऊन असे काही प्रत्यय लागलेले असतात, तेव्हा तो नवीन कर्मणी प्रयोगाचे वाक्य असते. पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द दिलेला आहे निकड. पर्याय क्रमांक 1 आहे गरज, दुसरा पर्याय आहे नौबत, तिसरा पर्याय आहे नकली आणि चौथा पर्याय आहे निकष. तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 गरज. पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द दिलेला आहे खजिना. तर याचा पहिला पर्याय आहे खांड, दुसरा पर्याय गोदाम, तिसरा पर्याय कोठार, चौथा पर्याय भांडार. तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 भांडार. भांडार म्हणजेच खजिना. पुढील प्रश्न आहे, ताव मारणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. पहिला पर्याय आहे समज देणे, दुसरा पर्याय आहे मर्यादा सोडणे, तिसरा पर्याय आहे भरपूर खाणे आणि चौथा पर्याय आहे विचार न करता बोलणे. तर याचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 भरपूर खाणे. पुढील प्रश्न आहे, खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. तर वाक्य दिलेलं आहे रोहन बेजबाबदार युवक नाही. तर पहिला पर्याय आहे किती बेजबाबदार आहे रोहन, दुसरा पर्याय आहे रोहन जबाबदार युवक आहे, तिसरा पर्याय आहे रोहन बेजबाबदार नाही का, चौथा पर्याय आहे किती जबाबदार आहे रोहन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रोहन जबाबदार युवक आहे. पुढील प्रश्न आहे, खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. वाक्य दिलेले आहे अन्वी चांगला अभ्यास करशील. तर पहिला पर्याय दिलेला आहे अन्वी चांगला अभ्यास करशील तर पास होशील, दुसरा पर्याय आहे अन्वी चांगला अभ्यास कर, तिसरा पर्याय आहे अन्वी चांगला अभ्यास करते आणि चौथा पर्याय आहे अन्वी किती चांगला अभ्यास करते. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अन्वी चांगला अभ्यास कर. पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. शब्द दिलेला आहे नाद. तर याचे पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय नौका, दुसरा पर्याय नाम, तिसरा पर्याय ध्वनी, चौथा पर्याय दाट. इथे पर्यायांची थोडी वर खाली झालेली आहे, म्हणजे दुसरा तिसरा वर खाली झालेला आहे. तर याचे योग्य उत्तर येईल नाद म्हणजेच ध्वनी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. तर पुढील प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात. पहिला पर्याय आहे संकेतार्थी वाक्य, दुसरा पर्याय आहे केवळ वाक्य, तिसरा पर्याय आहे संयुक्त वाक्य आणि चौथा पर्याय आहे मिश्र वाक्य. तर या वाक्यात आपण पाहू शकतो वाक्य किंवा या अव्ययाने जोडलेले आहे आणि किंवा हे विकल्पबोधक अव्यय आहे. तर जी वाक्ये विकल्पबोधक अव्ययाने जोडलेले असतात त्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य. पुढील प्रश्न आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. शब्द दिलेला आहे रोख. तर पहिला पर्याय आहे रंक, दुसरा पर्याय आहे उधार, तिसरा पर्याय आहे रुची, चौथा पर्याय आहे रोखठोक. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 उधार. तर तर अशा प्रकारे आपण मराठीच्या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच हे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.